किचनमधील या गोष्टींची स्वच्छता आपण अजिबातच करत नाही. तर तुम्ही म्हणाल कोणती? तर आम्ही तर रोजच घर स्वच्छ ठेवतो, किचन स्वच्छ ठेवतो. पण अशा काही बऱ्याच साऱ्या किचनमधल्या रोज वापरात येणाऱ्या गोष्टी असतात, ज्या आपण एकदा नीट क्लीन केल्याच पाहिजे. आठवड्यातून एकदा यांची डीप क्लिनिंग केलीच पाहिजे, नाहीतर आपल्या घरामध्ये आपल्या सगळ्यांचं आरोग्य धोक्यातच येईल. तर ह्या कोणत्या गोष्टी ना, तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि त्याचसोबत बऱ्याच साऱ्या टिप्ससुद्धा तुम्हाला सांगणार आहे, ज्या किचनमध्ये तुम्हाला सर्वांना बायकांना खूप उपयुक्त पडेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा. चला, सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओला सुरुवात तर केलेलीच आहे. तर सगळ्यात पहिले जो आपला मसाल्याचा डबा असतो, तर बऱ्याच वेळा काय होतं ना, की रोजच्या धावपळीत, रोजच्या सकाळच्या टिफिनमध्ये, रात्रीच्या जेवणामध्ये इतकी सगळी धावपळ असते किचनमध्ये, की बायकांनी रोजच्या रोज आपण ही किचनची काही क्लिनिंग असते ती आपण करू शकत नाही. पण आठवड्यातून एकदा आपण ही जर क्लिनिंग केली ना, तर किचन आपलं अगदी सुटसुटीत, मोकळं, स्वच्छ राहणार आणि कोणत्याही आजारपणाचं आपल्या घरामध्ये एंट्री होणार नाही. तर त्या गोष्टीची आपण काळजी घेतली ना, तर नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरेल. सगळ्यात पहिले बघा, हा माझा जो मसाल्याचा डबा आहे, तर किचनमध्ये आल्यानंतर आज काही काही गोष्टी अशा असतात ना, की ज्या आपण रोज वापरतो, पण स्वच्छ करायला मात्र आपल्याला कंटाळा येतो किंवा आपण चालू हात मारायला बघतो. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आज कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. सगळ्यात अगोदर तर मसाल्याचा डबाच घेतला, कारण मसाल्याच्या डबाची हालत इतकी खराब झालेली होती आणि रोजच्या स्वयंपाकाच्या नादामध्ये रोज त्यामध्ये जी प्लेट आहे त्यावरती सगळं मसाले, जिरे, जे काही फोडणीचं सामान आहे ते सगळं असं सांडून डबा पूर्ण चिकट झालेला होता. आतमधून पूर्ण सांडलेलं आणि बाहेरून पूर्ण फोडणीचं उडून किंवा धूळ बसून पूर्ण चिकट भांडं झालेलं होतं. तर चला म्हटलं, आज आपण डब्याची क्लिनिंग केलीच पाहिजे, कारण आपल्याला स्वयंपाक करताना डबा स्वच्छ राहिलाच पाहिजे. त्यामधले जे मसाले आहेत ते व्यवस्थित ऑर्गनाईज केलेच पाहिजे. सगळं मिक्स असलं तर आपल्याला वेळेवरती घ्यायला सुचत नाही. मग आपले हात, खरगटे हात आपण इकडे तिकडे भांड्यांना लावतो आणि मग त्यामुळे आपली भांडी लवकर खराब होतात. तर अशा वेळी काय होतं ना, की मसाल्याच्या डब्यामध्ये आपण जे काही साहित्य काढून ठेवतो ना, तर ते व्यवस्थित काढून ठेवायला पाहिजे. तर आता बघा, इथे मसाल्याचा डब्बा जो आहे ना, त्यामध्ये एकदा पाणी टाकून घेतलं, कारण चिकट भांडं होतं आणि त्यामध्ये मी तारीची घसणी वापरली आहे. तुम्ही कोणतीही तारीची घसणी वापरू शकतात. तर माझ्याकडे ही 2 तारीच्या घसणी आहे. मी त्या तारीच्या घसणीने भांडं छान असं घासून घेतलं, कारण पूर्ण चिकट झालेलं होतं. त्याला चिकट डाग किंवा भांडं पूर्ण म्हणजे थगट चढलेलं होतं असं समजा तुम्ही. तर भांडं वरतून खालून आतून सगळं असं छान घासून घेतलं आणि घासताना मी तुम्हाला दाखवत आहे. व्हिडिओ ही पूर्ण मी डिटेलमध्ये म्हणजे पूर्ण घासताना दाखवणार नाही आहेत, कारण मग व्हिडिओ जास्त लॉंग होऊन जाईल. जितक्या पद्धतीने मला ज्या गोष्टी मेन वाटत आहे त्या मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं ना, की मसाल्याचा डब्बा आहे ना, आपल्याला रोज इतका गरजेचा असतो ना, की आपण त्यामध्ये जे मसाले ठेवतो ना, ते आपण एकसुद्धा जर मसाल्यातल्या डब्यात जर एकसुद्धा साहित्य जर रिकामं झालं ना, आपण मोठ्या डब्यांना हात लावतो. वारंवार हात लावल्याने मोठे डबेसुद्धा खराब होतात. त्यामुळे मग छोट्या अशा मसाल्याच्या डब्यामध्ये आपण रोजच्या फोडणीच्या गोष्टी आपण ह्यामध्ये ठेवतो. त्यामुळे मग आठवड्यातून एकदा आपण हा मसाल्याचा डब्बा असा स्वच्छ करायलाच पाहिजे. तर आता छान घासून घेतलेला आहे आणि घासल्यानंतर डबा किती चमकायला लागला आहे ते दिसतच असेल. तर बऱ्याच साऱ्या माझ्या रिलेटेड म्हणजे माझ्या घरातल्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला व्हिडिओ आजपासून शेअर करणार आहे. तर कालच्याच व्हिडिओत सांगितलं होतं की मी आज तुम्हाला आजपासून काही चॅलेंज देणार आहेत. म्हणजे तुम्हाला माझ्या घरातल्या ज्या काही क्लिनिंगच्या गोष्टी, ज्या काही तुम्हाला मोटिवेशनल वाटेल किंवा तुम्हाला पण त्या व्हिडिओ पासून काहीतरी शिकायला भेटेल, तर अशा गोष्टी मी तुमच्यासोबत आजपासून शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्हालासुद्धा मोटिवेशनल वाटेल आणि माझं घरसुद्धा स्वच्छ होईल. तर आजपासून क्लिनिंगच्याच गोष्टी शेअर करणार आहे. तर बघा, आता बोलतं जी काही क्लिनिंगची भांडी होती, मसाल्याचा डब्बा होता, त्यातली काही झाकणे होते, त्यातले काही प्लेट्स, त्यातले चमचे सगळे स्वच्छ करून दाखवलेले आहे. आता त्यानंतर तुम्ही म्हणाल गॅसवरती पाणी का ठेवलं, तर पाणी छान असं गरम करून घेतलेलं आहे. कडक पाणी करून घेतल्यानंतर यामध्ये मी आता 2 पातेले कडक पाणी काढून घेतलेलं आहे. तर या पातेल्यांमध्ये मी आता टाकणार काय आहे ना, तर इथे बघू शकता तुम्ही, आपण जेव्हा
बर्नर आपण जेव्हा यूज करतो ना, तर बर्नर तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल, गॅस आपला बऱ्याच वेळा स्लो चालतो किंवा कधी खूप स्लो चालतो किंवा गॅस आपल्याला लवकर जातो. आपण म्हणाल की गॅस सिलेंडर आत्ताच लावली होती आणि इतक्या लवकर सिलेंडर कसं काय संपली, तर त्या गोष्टींमागे काही कारणं असतात. जसं की बघा आता गॅसचे बर्नर आपण किती वेळा स्वच्छ करतो, किती वेळा आपण त्यामधली क्लिनिंग करतो त्यावर डिपेंड असतं. आता बऱ्याच वेळा आपला गॅस जास्त यूज होत असेल, तर घरामध्ये जास्त व्यक्ती असेल तर साहजिकच आहे की गॅस लवकर संपणार. पण घरामध्ये 1 ते 2 व्यक्ती असेल आणि गॅस लवकर संपत असेल, तर अशा वेळी आपण लक्ष द्यायला पाहिजे की कुठे काय चुकीचं होतं आहे की ज्यामुळे आपला गॅस लवकर संपतो आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं ना की जे आपले बर्नर्स असताना, तर बर्नर्स आपण काय करतो ना, स्वच्छ करत नाही, ज्यावरती सगळं फोडणीचं तेलकट चिकट सगळं ओतू गेलेलं असतं. त्यामुळे मग बर्नरचे जे काही होल्स असतात ते ब्लॉक होतात. ब्लॉक झाल्यामुळे मग त्यावरती जे होल ब्लॉक झाले की आपले गॅस क्लिअर चालत नाही, गॅस मोठा फ्लेमवर चालत नाही, अगदी बारीक होऊन जातो. आणि अशा वेळी आपल्याला वाटतं की गॅस संपायला आला आहे किंवा गॅसचा काय प्रॉब्लेम झाला आहे, गॅस खराब तर झाला नाही, आपल्या डोक्यात असे विचार येतात. तर बघा, ते हे बर्नर आहे ना, तर हे भलेही मी पूर्ण तुम्हाला क्लीन करून दाखवणार नाही आहेत. तुम्ही रोज आपलं हे बर्नर अशाच पद्धतीने काळं होणार आहे. त्यामुळे मग बर्नरकडं दुर्लक्ष करा. आणि बर्नरचे जे होल्स आहे ते ओपन करण्यासाठी मी काय वापरते ना, तर ह्या गरम पाण्यामध्ये मी बेकिंग सोडा आणि विम लिक्विड असेल किंवा आपली जी रोजची भांड्याची साबण आहे ती त्यामध्ये तुम्ही घालायची आणि मग त्यानंतर जे बर्नर आहे त्या गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे, अर्धा तास भिजत ठेवायचे. म्हणजे चांगले भिजले की आपले बर्नरचे प्रत्येक होल मोकळे होतात आणि छान आपला गॅस जोरात फ्लेमवर चालायला लागतो. अजून जर तुम्हाला चकचक करायची असेल, तुम्ही त्यामध्ये इनो घालू शकतात. इनो जो आपला खायचा इनो असतो ना, तर तुम्ही त्यामध्ये घालायचा. 1 ते 1.5 तास ठेवल्यानंतर तुमचं बर्नर अगदी चमकायलाच लागेल. तर त्यानंतर बघा, आता एका पातेल्यामध्ये मी बर्नर घातले आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये मी आपले जे चहाच्या गाळण्या आहेत, तर तुम्ही म्हणाल चहाच्या गाळण्या काय आपण रोजच स्वच्छ करतो, पण तसं नसतं. चहाच्या गाळण्यांना सुद्धा आपल्या बारीक होल्स असतात. त्या होलमध्ये पूर्ण चहापत्ती अडकलेली असते किंवा जे काही चहा पावडर किंवा अद्रक किंवा जे काही आपण गाळतो ते सगळं त्यामध्ये अडकलेलं असतं आणि पूर्ण काळा थर चढलेला असतो. तर अशा वेळी आपण रोजच्या रोज हात मारतोच, पण आठवड्यातून एकदा डीप क्लिनिंग केलीच पाहिजे. कारण चहाची गाळणी आपण जर स्वच्छ केली नाही तर तिथले बारीक कण जे असतात ते आपल्या पोटात जातात. त्यामुळे आपल्याला पोटाचे आजार वगैरे लागतात किंवा आपलं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. तर अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला कळत नाही. तर आता बघा, बेकिंग सोडा आणि लिक्विड मी त्यामध्ये घातलेलं आहे. त्यासुद्धा गाळण्या आपल्याला गरम पाण्यात अशा ठेवायच्या आहे. 15 ते 20 मिनिट किंवा अर्धा तास ठेवलं तरीही चालतं, ज्यामुळे आपले जे गरम पाण्याने जे काही ब्लॉकेज असतात, जे होल्स ब्लॉक झालेले असतात, जी घाण अडकलेली असते ती सगळी निघून जाते. त्यानंतर पुढचं भिजत घातल्यानंतर मी एकीकडे माझं पुढचं काम करायला घेतलं, जे की म्हणजे किचनमधला मिठाची बरणी. तर आता मिठाची बरणी ही तुम्ही म्हणाल काचीची का, तर काचीचीच मिठाची बरणी असायला हवीत. तर आपल्या घरामध्ये बरणी जी असते मिठाची ती काचीचीच असली पाहिजे. मी असं बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं आणि माझ्या घरामध्ये बऱ्याच साऱ्या जणांनी मला सांगितलेलं होतं. त्यामुळे मग मिठाची बरणी मी ही काचीचीच केलेली आहे. तुमच्या घरामध्ये छोटी मोठी जी कोणती बरणी असेल ती काचीचीच करा, मिठाची तरी. आणि त्यानंतर मीठ जेव्हा आपण ठेवतो ना, तर मिठाला आपण रोज मीठ घेत असतो भाज्यांना, तर पूर्ण आपल्या हाताचे डाग लागतात, पूर्ण चिकट तेलकट होऊन जाते बरणी. अगदी ट्रान्सपरंट बरणी आपल्याला पूर्ण दिसत नाही. त्यामुळे मग काय करायचं ना, जेव्हा केव्हा आपली मिठाची बरणी रिकामी होईल किंवा आठवड्यातून एकदा आपलं मीठ रिकामं करून आपल्याला ही बरणी अशी स्वच्छ करायची आहे. त्यामधला चमचा आणि त्यावरचं झाकण तेलकट झालेलं असेल तर अशी तारीची घासणी घ्यायची आणि छान असं काचेची बरणी हल्लादपणे आपल्याला म्हणजे हळुवारपणे आपल्याला स्वच्छ करायची आहे. काचेची बरणी हातातून सटकण्याची भीती असते, तर असं किचन ओट्यावरतीच हळुवारपणे आपण घासून घ्यायची आणि त्यानंतर मग नळाखाली अशी छान धुवून घ्यायची. धुतल्यानंतर बरणी तुम्ही बघितलीच असेल की ती स्वच्छ दिसायला लागली होती. त्यानंतर पुढचं म्हणजे आता ही आपली कुकरचं रबर. तर आता ही रबर म्हटलं तर रबर किंवा ही रिंग आपण रोज यूज करतो, पण रबरची रिंग आपण इतकी काढ घाल करून आपण स्वच्छ करत नाही. तर ज्यामुळे आपले जे कुकरचं जे रबर असतं ना, रिंग असते ना, त्यामध्ये सगळं फोडणीचं अडकेलं असतं. कारण वाफ त्यामधून जात नाही बाहेर म्हटल्यावरती साहजिक आहे की त्यामध्ये खरगटं तेलकट चिकट तुप्पट सगळं अडकणारच आहे. आता ते स्वच्छ करताना तुम्ही तारीची घासणी वापरू शकता. तारीच्या घासणीने जे आतले होल जे काही घाण अडकेले असेल ती काढून घ्यायची, व्यवस्थित घासून धुवून घ्यायची. अशी तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा किंवा रोज जरी केली तरीही चालेल. रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण इतकं सगळं घाईमध्ये असतो, आपण चालू हात मारतो कुकरला. तर अशा वेळी बघा, ती कुकरची शिट्टी जर बघितली तर कुकरची शिट्टी पूर्ण मोकळी करून जर बघितली तर तुम्हाला असा थर दिसेल. तर तुम्ही म्हणाल की आता रोज आम्ही शिट्टी इतकी काढून स्वच्छ करत नाही.
तर तुम्ही आठवड्यातून एकदा ही क्लिनिंग करू शकतात. कुकरची शिट्टी काढल्यावर अशी मोकळी करून घ्यायची, त्याला स्क्रू असतात, ते मोकळे केले की अशी पूर्ण शिट्टी आपली मोकळी होती आणि ज्यामुळे आपले शिट्टीचे कुकरच्या शिट्ट्या होत नसेल किंवा आपल्याला बऱ्याच वेळा कुकरच्या शिट्ट्या होत नाही, पाणी बाहेर येतं, अशा गोष्टी घडत असतात. आपल्याला समजत नाही की अशा गोष्टी का आपल्यासोबत घडत आहेत. कुकर खराब तर झालं नाही, कुकरची शिट्टी खराब झाली किंवा कुकरचा वॉल गेला की काय आपल्याला समजत नाही. तर अशा वेळी काय करायचं ना की कुकरची ही शिट्टी आपण रोजच्या रोज नियमितपणे किंवा मग आठवड्यातून 2दा आपल्याला अशी स्वच्छ करायचीच आहे, ज्यामुळे जे काही तेलकट चिकट किंवा जी घाण अडकेल असेल ती सगळी अशी क्लीन होऊन जाईल आणि आपल्या रोजच्या कुकरच्या शिट्ट्या अगदी साहजिकपणे व्यवस्थित होतील. त्यानंतर पुढचं म्हणजे असं ना, जी आपली किचनमध्ये आपण जर तेलाचं काही तुमच्याकडे किटली असेल किंवा कॅन असेल किंवा काही छोटीशी काही आपली लोटी असेल, तर या गोष्टीसुद्धा आपण दुर्लक्ष करायचे नाही. जे काही आपलं फोडणी दिलेलं तेल असेल किंवा तळलेलं तेल असेल ना, तर हे तेल आपण एका साईडला गाळूनच घ्यायचं, गाळलेलं तेलच वापरायचं किंवा त्यामध्ये जर न गाळता आपण जर ते तेल वापरत असेल तर आपल्याला खोकला वगैरे यायला लागतो किंवा भाजीची टेस्ट बदलते. अशा वेळी काय होतं ना की जळलेलं तेल आपल्याला बिलकुलही तसं वापरायचं नाही आहे, गाळूनच घ्यायचं आहे तेल. तर तेल गाळून घ्यायचं आहेच. त्याबरोबर बघा, आता माझी ही तेलाची कॅन आहे, ज्यामध्ये मी 5 लिटरचं कॅन नेहमीच आणत असते. पण ही कॅन आणल्यावरती आपण ते कॅन जेव्हा आपण ओतून घेतो त्यावेळी आपल्याला कॅनेला सगळे खरगटे हात लागतात, तेलकट डाग लागलेले असतात. बाहेरून सुद्धा कॅन पूर्ण चिकट झालेली असते, बाहेरची धूळ म्हणा, फोडणीचं म्हणा, सगळं लागून कॅन पूर्ण घाण दिसायला लागते. तर अशा वेळी आपण ही कॅन स्वच्छ केली पाहिजे. तर तुम्ही म्हणाल त्यामध्ये तेल तसंच असतं, तर रिकामं करून नाही, आपण वरून हात फिरवून सुद्धा आपण स्वच्छ करू शकतो. तर ही माझी कुंड्यांची प्लेट होती, आपली झाडं झुडपं लावतो ना आपण कुंड्या, त्याची प्लेट होती. तर आता सध्या मी काही प्लेट वापरत नव्हती, तर चला म्हटलं तर कॅनच्या खालती ठेवायला चांगली राहील, कारण जे तेल वगळून खाली येतं ना, तर ते जमिनीवर सांडल्यामुळे फरशी खराब होते, चिकट होऊन जाते, तेलकट होते, त्यामुळे वासामुळे किचनमध्ये झुरळ मुंगे यायला लागतात. तर अशा वेळी मी ही प्लेट ठेवलेली आहे, जेणेकरून जे काही तेलकट खाली जमिनीवर सांडलं तर ते त्या प्लेटमध्येच सांडेल. प्लेट मी इतक्यात आठवड्यातून 1-2दा क्लीन करू शकते, त्यामुळे तर अशा पद्धतीने मी प्लेटचा वापर केलेला आहे. आणि आता ही कॅनमध्ये माझं तेल आहे, पण मग वरच्यावर मी असं झाकण पक्क करून मी असं छान तारीच्या घासणीने घासून घेणार आहे. जे आपले हात लागलेले असतात, तेलाची जे काही वगळ आलेली असते, तर अशामुळे काय होतं ना, कॅन पूर्ण चिकट झालेली असते, तर आपण छान अशी घासून घ्यायची आणि आपले हात जे लागलेले असतात सगळं असं निघून जातं. कॅन नळाखालीच अशी धुवून घेत असते वरच्यावर. धुतल्यानंतर तुम्ही कॅन जर बघितली तर अशी जशी आपण दुकानामधनं नवीन आणतो ना, तशा पद्धतीने नवीन होऊन जाते. त्यानंतर माझी कॅन धुवून झालेली आहे. आता परत मी पहिल्या गोष्टीकडे वळते, म्हणजे कोणत्या, जे काही मी पाण्यामध्ये बर्नर आणि चहा गाळण्या भिजत घातलेल्या होत्या, तर ते छान आता भिजलेल्या होत्या. चला म्हटलं आता त्यांची क्लिनिंग करूया. क्लिनिंग करताना काय करताना, आपल्याकडे जर सुई असेल तर तुमच्या ज्या बर्नरमध्ये काही घाण अडकेल असेल ना, तर तुम्ही बारीक सुईने कोरून घेऊ शकता किंवा सेफ्टी पिनने सुद्धा कोरून घेऊ शकता, जेणेकरून तुमचे जे होल्स आहे ते ओपन होतील आणि तुमचा गॅस जास्त जोरात चालू शकतो. आता बघा, इथे जे बर्नर आहे ना, ते छान मी आता तारीच्या घासणीने घासून घेत आहे. बारीक सारीक जे होल आहे ना, त्यांची सगळी क्लिनिंग करते. आणि आठवड्यातून मला जसं जमेल, जसं फोडणी देताना जे काही बर्नर खराब होतात ना, अशा वेळी मी हे बर्नर क्लीन करत असते. तर ज्यामुळे माझा गॅस जो आहे तो अगदी जोरात चालतो, ज्याची फ्लेम आहे ती अगदी जोराने राहते. बऱ्याच वेळा गॅस माझ्या घरामध्ये पहिले गॅस खूप बारीक चालायचा, ज्यामुळे मला समजत नव्हतं, गॅस खूप जास्त वेस्ट जायचा. तर अशा गोष्टींमुळेच आपण काही गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आता हे बर्नर छान स्वच्छ करून धुवून घेतले, तर थोडा वेळ असे सुकत घालायचे. सुकले की मग आपण हे यूज करू शकतो. आणि ओले जर बर्नर आपण गॅसवरती ठेवले तर काही टेन्शन घ्यायचं नाही. एकदा की ओले बर्नर जरी आपण यूज करायला घेतले तर थोडा वेळ आपला गॅस जो आहे तो अडकत चालणार. नंतर मग ओला असल्यामुळे आपले बर्नर अडकत चालतो गॅस. नंतर मग एकदा की क्लीन झाला, कोरडा पडला, तर आपले बर्नरचे प्रत्येक होले असे ओपन होतात. त्यानंतर बघा, त्या चहाच्या गाळण्या आहेत. आता या चहाच्या गाळण्याचा कोपरा जो आहे ना, तिथे सगळं असं काळे डाग लागलेले होते.
तर आता एकदा छान असं तारीच्या घासणीनेच घासून घेणार आहे, छान साबणीचा फेस करून घ्यायचा. त्यानंतर मग हा जो छोटासा ब्रश आहे किचनमध्ये, जे काही बारीक सारीक गोष्टी जिथे आपला हात पोहोचत नाही, बोट जात नाही, तिथे आपण ही ब्रश वापरू शकतो. तर आता ब्रशच्या साहाय्याने मी असे बारीक बारीक जे होल आहे, बारीक बारीक जे खाचे आहे ना, ते क्लीन करून घेणार आहे. तर आता बघा चहाच्या गाळण्या सगळ्या घासून आता नळाखाली एकदा छान घासून घेते. प्रेशरमुळे छान आपल्या गाळण्या स्वच्छ झालेल्या आहे आणि आता बघू शकतात पूर्ण चकचक चमकायला लागलेल्या आहे. त्यानंतर आता हे माझं वायपरचं हालत जर बघितली तर इतकी खराब झालेली होती. पूर्ण वायपर खरगट्याने पूर्ण चिकट झालेलं होतं. त्यावरती इतके सगळे डाग लागलेले होते की वायपर स्वच्छ रोज असं पाण्याने धुवायची, पण असं क्लीन केलेलं नव्हतं, ज्यामुळे माझा ओटा पुसायला मला अडचण येत होती. म्हणजे ओटा पुसताना असं वायपर अडकत होतं, म्हणजे सरकन पाणी ओढलं जात नव्हतं. तर असं वायपरमुळेच होतं. वायपर आपण स्वच्छ केलं ना, वायपर एकदा तारीच्या घासणीने असं आठवड्यातून एकदा क्लीन करायचं, किंवा रोजच्या रोज जर तुमच्याकडे टाईम असेल तुम्ही रोजच्या रोज सुद्धा क्लीन करू शकतात, ज्यामुळे आपलं वायपर अगदी स्वच्छ नीट राहतं आणि लवकर खराब होत नाही. जास्त तिखट, तेलकट, चिकट, तुप्पट असेल ना, किंवा त्यावरती घाण जरी अडकेलं असेल ना, आपण घासलं नाही ना, तर बऱ्याच वेळा त्यामुळे सुद्धा आपल्या किचनमध्ये झुरळं वगैरे येतात आणि मग त्यामुळे आपलं रबरसुद्धा लवकर खराब होतं आणि आपलं वायपर लवकर फेकून द्यावं लागतं. तर तसं न करता आपलं वायपर असं रोज आपण स्वच्छ करून घ्यायचं. आणि बघू शकतात माझं वायपर आता खूप छान स्वच्छ करून झालेलं आहे. पुढचं म्हणजे हे जे माझं भांड्याचं टोपलं आहे, जाळी आहे, जी आपली ओले भांडे ठेवण्याची आपली जाळी असते ना, तर बऱ्याच वेळा कोणाकडे स्टीलची असेल, कोणाकडे प्लॅस्टिकची असेल. तर माझ्याकडे प्लॅस्टिकची आहे. पण काय होतं ना, की रोजची आपण भांडी क्लीन करतो, किचन काउंटर क्लीन करतो, पण भांड्याची जाळी मात्र आपण स्वच्छ करायचं विसरतो. आणि धावपळीच्या जीवनामध्ये आपण इतक्या सगळ्या गोष्टी दुर्लक्ष होतात. प्रत्येक गृहिणींकडनं दुर्लक्ष होतं, माझ्याकडनं स्वतः दुर्लक्ष होतात. पण मग आठवड्यातून एकदा मी अशी क्लिनिंग करते. आणि बघा आता हे जे टोपलं आहे, आपलं जे भांडे ठेवायची जाळी आहे ना, तर ही अशी छान घासून घेत असते, कारण त्याखालती सगळं पाणी जे वगळ जाते ना, त्यामध्ये सगळं भांड्याची घाण वगैरे अडकलेली असते. त्यानंतर चिकट झालेलं असतं आणि खालून पूर्ण असं काळी बुरशीसारखं झालेलं असतं, जेणेकरून आपले हात वगैरे लागतात. घाणेरडी ओट्यावरची जी किचन ओट्यावरची घाण असते ती त्याला चिकटते. मग त्यामुळे सुद्धा आपलं जे टोपलं आहे ना, ते पूर्ण असं म्हणजे थगट येऊन काळपट पडायला लागतं. तर असं न करता आपण हे भांडंसुद्धा आठवड्यातून एकदा दोनदा किंवा रोज जरी तुम्हाला टाईम भेटला तर असं एकदा हे भांड्याची जाळी आपण नक्कीच क्लीन करायची. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किचनच्या काही छोट्या मोठ्या रोज वापरात येणाऱ्या गोष्टी जे क्लीन करून दाखवलेल्या आहे. आय होप तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत असाल. तर व्हिडिओ आवडली असेल, कोणत्या गोष्टी तुम्हाला मोटिवेशनल वाटल्या त्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही सुद्धा अशी स्वच्छता ठेवता की नाही ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तर आता पुढचं म्हणजे ही जी आपली कांदे बटाट्याची ट्रॉली आहे ना, ही प्लास्टिकची असल्यामुळे ना, यामध्ये सगळं म्हणजे असं चिकट होऊन जातं. प्लॅस्टिकची असल्यामुळे सगळं म्हणजे चिकट झालेलं असतं. त्यानंतर मग कांदे बटाट्याचं जे ठेवतो आपण त्याचे सालटे वगैरे छिलटे वगैरे असे सगळे झालेले असतात. आणि जास्त वेळा आपण जर स्वच्छ केलं नाही तर त्यामध्ये आपल्याला जे खालचे जे पाय असतात ना, त्यामध्ये सगळे झुरळं वगैरे किंवा त्यांची घाण वगैरे अडकलेली असते, किंवा किचनमध्ये घाण यायला लागते. वासाने सुद्धा आपल्या घरामध्ये फुलपाखरं किंवा जे उडणारे असतात किडे वगैरे किचनमध्ये यायला लागतात. तर आपले हे टोपलंसुद्धा आपण स्वच्छ ठेवायला पाहिजे. यामध्ये जे कांदे बटाटे आपण ठेवतो ना, तर लसूण, हे सगळ्या गोष्टी आपण स्वच्छ करून घेतल्या पाहिजे. आता अशा पद्धतीने माझे सगळं हे स्वच्छ करून झालेलं आहे. बघू शकतात किती छान चमकत आहे. अशा पद्धतीने मी माझं किचनची आठवड्याची क्लिनिंग करत असते. तर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. अशाच छान छान व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.